पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। प्रभाग क्रमांक 32 मध्ये माजी नगरसेविका सायलीताई रमेश भाऊ वांजळे शिंदे यांनी आयोजित केलेला होम मिनिस्टर आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम महिला शक्तीचा अनोखा उत्सव ठरला। बेंगलोर हायवेवरील RMD कॉलेज ग्राउंडवर झालेल्या या सोहळ्यास तब्बल 7,000हून अधिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली। मैदान भरून वाहत असलेली गर्दी आणि चेहऱ्यावरचा आनंद यावरून सायलीताईवरील महिलांचे प्रेम आणि विश्वास स्पष्टपणे जाणवत होता। लावणी सम्राज्ञी स्वाती थोपटे यांनी सादर केलेल्या लावणीने उपस्थितांची मनं जिंकली, तर अभिनेता ओम यादव यांनी होम मिनिस्टर खेळाचे सादरीकरण करत विनोद आणि ऊर्जा यांचा सुंदर मिलाप साधला। महिलांनी घेतलेला सहभाग आणि खेळातील उत्साहामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय बनले। लकी ड्रॉमध्ये 20 महिलांना शिवण मशीन देण्यात आली, तर होम मिनिस्टरमध्ये विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची मेजवानी होती। पहिल्या क्रमांकासाठी ज्युपिटर गाडी, दुसऱ्या क्रमांकासाठी LED TV, तिसऱ्यास फ्रीज, चौथ्यास वॉशिंग मशीन आणि पाचव्याला मायक्रोवेव्ह ओव्हन। पण संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक भावनिक ठरला तो पहिल्या बक्षिसाच्या विजेत्या आईचा क्षण। त्या डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, माझ्या लहान मुलाने मला घरातून निघताना म्हणलं होतं, मम्मी तू नक्की जिंकून गाडी घेऊन ये, पण त्याच दिवशी त्याला भयंकर ताप आला। दवाखान्यात ने-आण करताना जीव घट्ट झाला होता। कार्यक्रमाला येऊ की नाही असं वाटलं, पण मुलानेच आग्रह धरला, जा मम्मी तू नक्की जिंकशील। आज त्याचा शब्द खरा झाला। त्यांची ही कहाणी ऐकताच मैदानात उपस्थित हजारो महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले। मातृत्व, संघर्ष आणि यशाचा हा सुंदर संगम असलेला क्षण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला। कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सायलीताईंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले। सायली वांजळे शिंदे यांनी प्रभागातील महिलांसाठी केलेले हे आयोजन केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तो होता महिलांच्या स्वप्नांचा, भावनांचा आणि सन्मानाचा उत्सव। प्रभाग 32 मध्ये हा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील, कारण इथे मिळालेले क्षण फक्त आनंदाचे नव्हते, ते हृदयात कायम राहतील असे भावनिक होते। खरं तर कार्यक्रमाचा जो टायमिंग होता तो 5 ते 10चा होता आणि 4:45 पासूनच महिला मी खुर्चीत बसायला सुरुवात केली। तर कुठेतरी 4:45 4:30 पासूनच महिला जेव्हा यायला लागल्या तेव्हापासूनच खूप आनंद झाला की बाबा आपला कार्यक्रम हा खूप सक्सेसफुल होणार आहे। खूप चांगली अशी सगळ्या महिलांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे आणि आपल्या वारजेमध्ये या पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच असा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयोजित केलेला होता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद तर येणारच होता, कारण कुपन्स पटपट जात होते किंवा सगळ्या गोष्टी त्या होत होत्या। आणि जसं मी भाषणात पण आता बोलले की एखाद्या कुटुंबातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते, तिच्या हाताखाली तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब चांगल्या प्रकारे चालत असते। ती प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेत असते। कुठेतरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून तिला थोडासा वेळ हा तिच्या स्वतःच्या सुखासाठी, मनोरंजनासाठी, आनंदासाठी त्या ठिकाणी मिळावा, म्हणून हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केला। आणि साधारणतः 7,000 पर्यंत महिला सहभागी झाल्या असतील, कारण कुपनचे तेवढे वाटप झाले होते, आमचे सगळे संपले होते। और रादर जे येत होते त्यांना आपण असंच म्हणजे असे येऊन जाऊन म्हणजे पाहणारे तर वेगळेच होते, विथ कुपन्स हे आपण एवढं वाटप केलं होतं। आणि पहिली जे बक्षीस होते ते ज्युपिटर गाडी होतं, दुसरं होतं ते TV होतं, तिसरं वॉशिंग मशीन, फ्रीज अँड ओव्हन असे बक्षीस होते। आणि लकी ड्रॉ काढला होता, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिलाई मशीन, पैठणी किंवा हे ज्या गोष्टी आहेत या मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बाबा ते 1 वर्ष वापरेल, 2 वर्ष वापरेल, त्याचं काम संपून जाईल, पण कुठेतरी आपण शिलाई मशीन त्या ठिकाणी दिली, जेणेकरून ज्या पण महिलेला लागेल कमीत कमी ती शिलाई मशीन समोर बघून तरी तिची आवड त्याच्यामध्ये निर्माण होईल, तिच्या उपजीविकेचं साधन हे त्या ठिकाणी कुठेतरी तयार होईल, म्हणून ती आपण शिलाई मशीन आणली। त्याला स्वतःला काहीतरी बनायचंय, ही जेव्हा भावना घेऊन आपण कुठली तरी गोष्ट करतो ना, तर त्याला परमेश्वर वरचा सक्सेस देतोच। माझ्या मनामध्ये 1% राजकारण नाहीये आणि 1% की विरोधात कोण येत आहे, ह्याला पाडायचंय त्याला पाडायचंय, काही नाही। कॉम्पिटिशन आहे, विरोधक तर येणारच आहेत, 1 येतील, 2 येतील, 5 येतील, 6 येतील, त्याची मी काही चिंता नाही केली, पण मला प्रत्येकाने शेवटच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला निवडून यायचंय, मला समाजाची सेवा करायची, मला माझं प्लस माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचंय। आणि ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचं ही भावना घेऊन राजकारणामध्ये उतरतो किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये उतरतो, तेव्हा परमेश्वर आई जगदंबा हे त्या गोष्टीला सक्सेसच देते।
अशा रोजच्या धकाधकीतनं रोज बाईला धुण्या भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतनं काहीतरी कुठंतरी स्टेज मिळतं आणि स्वतःचं मन मोकळं ते आज करू शकते. मी येताना मगाशी मुलाला माझे 105 ताप होता, दवाखान्यात घेऊन आणलं, औषधं दिली. असं वाटायचं एक मन म्हणायचं नको जायला मुलगा आहे घरी. एका बाजूला म्हणजे जबाबदारी आणि एका बाजूला स्वप्न. माझं खरंच खूप स्वप्न होतं की मला होमलिस्ट आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने त्याची इच्छा होती मला मम्मा तू गाडी घेऊन ये. त्याची इच्छा खरंच मला आज गाडी मिळाली. खूप 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 अभिमान, म्हणजे स्वतःलाच असं म्हणजे खूप फिलिंग मस्त येते, काही सांगू शकत नाही मी त्याच्या. सायलीताई ऑफिस मध्येच परवा गेले होते, असंच ड्युटीवरनं सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना आणि विचारावं की हे मिळेल का, तिकीट मिळेल का, कुपन मिळेल का. तर ते म्हटलं या तुम्ही घेऊन. त्यांनी स्वतःनीच बसल्या होत्या. मी त्यांना म्हटलं त्या मी लिहिते ते कुपन घेतलं मी त्यांच्याकडनं. आमच्या बिल्डिंगमधल्या बायकांचं वोटिंग कोणतच नाहीये. 4 बायकांनी माझ्या जमा केला आणि घेऊन आले इकडे. काही नाही भेटलं तरी बघू आपण काहीतरी मिळेल असं नाही का. पण आज मला म्हणजे अनपेक्षितपणे हे सगळं अनपेक्षित आहे सगळं. आमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत करतात. त्यांनी हा महिलांसाठी कार्यक्रम ठेवला. खूप छान पद्धतीने महिला पण सहभागी झाल्या आणि छान वाटलं खेळून. नंबर आला आणि सगळ्यांनी स्पोर्टिंगली सगळं छान खेळ पार पडले. आनंद आहे. ताईंबद्दल काय सांगाल? ताईंबद्दल काय? पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.